तर तिकडे आज वर्षा या निवासस्थानी देखील 6 वाजता महत्त्वाची बैठक पार पडेल। यामध्ये मुख्यमंत्री आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या चर्चेकडे देखील सर्वांचं लक्ष। मला असं नाही निवडणूक अटळ कुठले कुठले सुरू थांबा 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 ओके रोल थांबा 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 ऑडिओ चेक 1 2 3 4 ऑडिओ चेक ऑडिओ चेक दादा महाविकास आघाडीने उमेदवार मागे घेतला नाही, भाजपने उमेदवार अर्ज मागे घेतला नाही, निवडणूक अटळ आहे, काय म्हणतात? आज महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी अशी एक तासभर चर्चा झाली। ज्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची 3री जागा मागे घ्या, मग आम्ही विधान परिषदेची 1 जागा तुम्हाला जास्त देऊ। आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठीची 2री जागा मागे घ्या आणि मग विधान परिषदेची 5वी जागा आम्ही लढवणार नाही। त्यानंतर म्हणजे जो 11:30 नंतर कुठलाच संवाद हा महाविकास आघाडी आणि BJP झाला नाही। वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या की त्यांची चर्चा सुरू आहे, मग ती जी 1 जागा BJPला ऑफर केली आपण विधान परिषदेची ती आणखीन कोणाला तरी विधीन महाविकास आघाडी द्यायचं ते चर्चाच कानावर येत होत्या। पण अधिकृतपणे 11:30 नंतर कोणीच बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की निवडणूक आता अटळ आहे। भारतीय जनता पार्टी ही 3री जागा 100% जिंकेल। निवडणूक आता अटळ आहे नाही, पुरेशा संख्याबळ असल्याशिवाय आम्ही उतरतच नाही ना। पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे पण नाही आहे, पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे नाही आहे। काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार, त्या कॉमन वोटमधली पुरेशी मतं, कारण शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे एक तुम्ही जरा जास्त वेटेजवाला खासदार होत नाही, तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळाले की तुम्ही खासदार झाले। आणि त्यामुळे पुरेशी मतं म्हणजे आमच्याकडे 30 आहेत, 41.01 असा कोटा आला आहे, 41 नाही 42 धरला तरी 12 मतं ही आमच्याकडे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे। प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये असे अनेक इतिहासातले दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी जास्त होती, पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी कमी होती, पहिल्या क्रमांकाची मतं कमी होती, असा विजय झाला। पण प्रेफरन्शियलमध्ये अगदी एका मताचा 1/10 इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही ही 3री जागा जिंकणार। तर तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही ही जागा जिंकणार आहात। यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलवली होती, अपक्ष आमदारांची मतं देखील ही निर्णायक अशी मतं असणार आहेत। तुम्ही अपक्ष आमदारांची काही बैठक बोलवणार आहात का? नाही, आमचा सगळ्यांशी संपर्क झालेला आहे आणि त्यामुळे वेगळी बैठक बोलवण्याची आवश्यकता नाही। त्या प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरू आहे। इतर पक्षातल्या आमदारांशीही तुम्ही संपर्कात आहात का? कारण इतर पक्षामध्ये फुटण्याची शक्यता नाही, इतर पक्षाच्या उमेदवाराशी आम्ही बिलकुल संपर्कात नाही। ती आमची कार्यपद्धती पण नाही, त्यामुळे त्याचा उपयोग पण नाही। कारण शेवटी ब्रँडेड पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावं लागतं आणि त्यामुळे दोघांचंही जे गणित चालेल ते ब्रँडेड वेगळ्या पक्षाचे जे अधिकृत आहेत त्या व्यतिरिक्त जी मतं आहेत त्याच्यावरच सगळं चालेल। परंतु अनेक आमदार नाराज आहेत आणि सातत्याने तुम्ही ते सांगत असता, तुम्ही जरी संपर्कात नसाल त्यांनी संपर्क करून जर समजा नाही, पक्षाच्या आमदारांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला काय, आम्ही कॉन्टॅक्ट केला काय, त्यांनी मतदान आम्हाला करणं हे इम्पॉसिबल आहे, ते शक्यच नाही। दादा शिवसेनेने बोललं होतं की काही कायदेशीर अडचण आली म्हणजे ज्याने पुन्हा मतदान करावं पण काही कायदेशीर अडचण आली तर अशी तुम्ही एक भूमिका मांडली होती, तर त्याला तयारी आहेत का? म्हणजे अनेक अंतर्गत नाराजीनं तुमच्याकडे आले तर असं आहे की कायदेशीर अडचणी आल्या तरीसुद्धा मतदान करणार असतील म्हणजे धाडस दाखवणं असेल
कारण स्वाभाविकपणे म्हणजे अशा प्रकारचा जो कोणी अडचणीत असेल, ज्याला काही सल्ला हवा असेल, ज्याला काही मदत हवी असेल, ती आम्ही नेहमीच करायला तयार असतो. दादा हिंदी में जानना चाहेंगे, राजस्थान और हरियाणा के बाद महाराष्ट्र में भी बीजेपी उम्मीदवार देखेगा. दादा अपक्ष आमदारांना देखील ट्रायडंट हॉटेलमध्ये आता ठेवलं जाणार अशी माहिती देखील मिळते शिवसेनेकडून. तुम्ही तसा काय प्रयत्न करणार? नाही, आमचा माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास आहे आणि असे दिवस गेले की असं कोंडून ठेवायचं आणि मग दमदाटी करून वोटिंगला आणायचं. आणि मुळात आमदार आहेत ते, त्यांना त्यांचं मत आहे, त्यामुळे आम्ही असा काही प्रयत्न करणार नाही. जे करणार असतील त्यांचा प्रयत्न मतामध्ये कन्व्हर्ट होणार. संजय राऊत म्हणाले होते की ईडीची चौकशी झाली पाहिजे, जो घोडे बाजार होईल त्यावर ईडीची चौकशी झाली पाहिजे. घोडे बाजार कुठल्याही प्रकारच्या चौकशीला इसके लिए हमारे 4 उम्मीदवार है महाविकास आघाड़ी के, जो 2 उम्मीदवार शिवसेना के हैं और जो फाइट हो रही है वो ये चौथा जो उम्मीदवार है उनके लिए हो रही है. हमारे पास जो नंबर चाहिए वोटर्स का, सदस्य का, वो हमारे पास है. हमारे खुद के आघाड़ी के तीनों पार्टी के सदस्य है, उसके साथ हमारी कुछ विपक्ष दल के विपक्ष कुछ है, उनके टोटल करेंगे तो हमारे पास बहुत अच्छा नंबर है, हम जीत जाएंगे. चौथा सीट भी मिलेगा महाविकास आघाड़ी को. इलेक्शन नहीं होना चाहिए था ऐसा हमें लगा था, इसलिए हमने प्रस्ताव भी दिया था. विपक्ष नेता माननीय देवेंद्र जी के साथ बात भी हमारी हुई, लेकिन उन्होंने वो कबूल किया नहीं. तो अभी इलेक्शन होने वाला है. शिवसेनेचं जे शत्रुत्व आहे शिवसेना आणि भाजपचं, त्याच्यामुळे हे भाजपने अशी भूमिका घेतली का? मागच्या वेळेस काँग्रेसचा कॅन्डिडेट होता तर तो मागे घेण्यात आला होता. नाही तर असं काही नाही. त्या म्हणजे याच्यामध्ये तसं नसतं. राज्यसभेच्या जागा आहेत, त्यांना कदाचित प्रयत्न करायचा असेल पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. थोडंसं भाजप आता ज्या अपक्ष आमदार असतील किंवा छोटे मित्र पक्ष असतील की ज्यांना मतदान खुल्या पद्धतीने दाखवायचं नाही आहे, या आमदारांवर सगळे निर्दय असणार आहेत, तर त्यांच्यावर वेगळ्या स्वरूपातली दबाव यंत्रणा वापरली जाईल अशी एक भीती आहे का? आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार स्थापन केलं गेलं तर त्यावेळेस 169 ते 70 ती मतं दाखवली होती, ती इंटेक राहतील का? आमचं जे आहे एकत्र पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष, आम्हाला मदत करणारे पक्ष आणि अपक्ष सदस्य हे निश्चितपणे आमच्याबरोबर राहतील याची खात्री मला आहे. आणि आम्ही एकत्र काम केलं 2.5 वर्ष, एकत्र पद्धतीनं राहिलेलो आहे आणि अत्यंत चांगले संबंध आमचे पक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुद्धा सर्वांशी आहे. असं एक म्हटलं जातं की या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कस लागेल वास्तविक तर काँग्रेसचा, कारण की काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, त्यातनं राज्यसभेचे उमेदवार बाहेर होऊ नये. खरंच असे काँग्रेसवर जे आरोप केले जात आहेत ती वस्तुस्थिती राहील? मजजवळ आता 44 सदस्य आहेत माझे विधानसभेचे आणि आमचे मित्र आहेत. मी तुम्हाला सांगतो आमचे मतं अत्यंत पक्के आहेत. कोणतंही नाराजी काँग्रेसमध्ये बिलकुल नाही. म्हणजे कुठून हा विषय तो मला माहीत नाही. असं आहे की ठीक आहे, इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातून आलेला एक युवक नेता आहे, परंतु महाराष्ट्राला संधी मुकुल वासनिकांच्या रूपानं राजस्थानमधून मिळालेली आहे आणि हा देश आहे, एकत्र राज्यसभेची निवडणूक आहे. असं आहे की माननीय पंतप्रधान जर बनारसमधून निवडणूक लढवू शकतात तर उत्तर प्रदेशातला एखादा महाराष्ट्रातून का नाही उभा राहू? हे तर उलट नॅशनल इंटिग्रिटीचं, राष्ट्रीय एकत्मतेचं हे प्रतीक ठरतंय. आणि ज्यावेळेस केंद्राशी निगडीत आहे त्यावेळेस ह्या गोष्टी तर होत असतात, सातत्याने सर्व पक्षांनी वेळोवेळी केलेल्या आहेत. समाजवादी पार्टी किंवा एमआयएम सारखे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर काही चर्चा झालेली आहे का? ते गैरहजर राहणार नाहीत याची काय खबरदारी? चर्चा आम्ही एकत्र पद्धतीनं मदत तर त्यांना कामांमध्ये वेळोवेळी केलेली आहे 2.5 वर्षामध्ये. शेवटी मतदारसंघ असतात, इथे निवडून आल्यानंतर तो आमदार असतो, आपल्याबरोबर असतो, मदत करावी लागते. त्या पद्धतीने मदत केली. आमचे अत्यंत चांगले व्यक्तिगत पातळीचे संबंध खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. त्यामुळं मला त्यामध्ये अडचण वाटत नाही. आज चर्चा होतील, सगळं होईल, बरोबर येतील, मतदान करतील, आमचे उमेदवार विजयी होतील. साधारणतः आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसणारच. निवडणूक सुरू झाली की ही सगळी प्रक्रिया असते, नियोजन असतं, त्या पद्धतीने एकत्र बसून विचार होईल, चर्चा होईल, अंमलबजावणी होईल. महाविकास आघाडीचे प्रमुख आता आणखी कोण कोण येणार हे मला माहीत नाही, पण माननीय अशोकराव चव्हाण आणि मी तर आहेच.
ओके, थँक्यू. भाजपला प्रयत्न करायचा असेल, पण प्रयत्न जे आहे ते करणं गरजेचं. आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत असं बाळासाहेब थोरात आत्ताच माध्यमांशी बोलताना म्हणालेले आहेत. काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, आमची मतं ही पक्की आहेत असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलून दाखवला आहे. भाजपला प्रयत्न करायचा असेल पण प्रयत्न यशस्वी होणार नाही असं देखील त्यांनी आता थेटपणे आव्हान हे आता भाजपला दिलेलं आहे. बाळासाहेब थोरातांनी आत्ताच दिलेली ही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आपण पाहतोय. तर दुसरीकडे मात्र चंद्रकांतदादा पाटील हे देखील माध्यमांशी बोलत होते. महाडिक विरुद्ध पवार सामना आता रंगताना दिसून येईल अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना, त्यामुळे निश्चितच मोल प्राप्त झालेलं आहे. राज्यात राज्यसभेची निवडणूक आता अटळ आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवारांवर आपण नजर टाकतोय. शिवसेनेचे संजय राऊत, शिवसेनेचे संजय पवार, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी. राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची आपण नावं यावेळेला पाहतोय. भाजपचे पियुष गोयल, भाजपचे अनिल बोंडे आणि भाजपचे धनंजय महाडिक हे देखील रिंगणात आहेत. एकूण 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. आणि आता राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये अटळ आहे हे निश्चित. महाडिक विरुद्ध पवार रंगणारा सामना भाजपला प्रयत्न करायला असेल, पण प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं यावेळेला आता थोरातांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आम्हाला पाठिंबा देणारा अपक्ष इतर पक्ष जे आहेत ते सज्ज आहेत. काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही आहे. आमची मतं पक्की असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. व्हायचं असतं त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. बाकी जी लढाई आहे ती अपक्ष व इतर छोटे पक्ष यांच्यासाठी आहे. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी सरकारनं या सगळ्यांशी उत्तम संवाद ठेवून अनेकांच्या मतदारसंघातली महत्त्वाची कामं केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघाडीबरोबर जोडलेले आहेत. आता ह्यांना फूस लावण्याचे, फोडण्याचे, आमिष दाखवण्याचे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्याचे प्रकार सुरू झाल्याचा आमच्या कानावर आलेला आहे. पण ठीक आहे, ती त्यांची पद्धत आहे राजकारण करण्याची. त्यांना त्या पद्धतीनं जर ते करत असतील तरी आमची काही हरकत नाही. आम्ही आमचं काम करत राहू. राऊतसाहेब, एक चर्चा सुरू झालेली की शिवसेना दुसरा उमेदवार जो आहे तो मागे गेले विधान परिषद. नाही, या चर्चा थांबल्या. या चर्चा कुठून सुरू झाल्या आणि या चर्चांचे सूत्रधार कोण आहे याची आम्ही माहिती घेत असतो. पण शेवटी 3 वाजलेले आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे शिवसेनेचे, काँग्रेस, राष्ट्रवादी असे जे आमचे उमेदवार होते हे सगळे रिंगणात आहेत. आणि मी परत सांगतो आपल्याला की निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आमदारांना एकजूट ठेवण्याची जी कसरत करावी लागली होती शिवसेनेला देखील, तीच कसरत आता हे मला काही गरज वाटत नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आमदारांना पळवून देणं, तेव्हा न्यायचा प्रयत्न झाला आणि आम्ही ते आमदार सोडून सुद्धा आणलेले आहेत, आपल्याला माहीत असेल. आता ती वेळ कोणावरती येणार नाही, तसा कोणी प्रयत्नही करू नये. राऊतसाहेब, जवळपास 18 वर्षांनंतर ही राज्यसभेची निवडणूक होते आहे. जर इतिहास बघितला तर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला होता मतं असतानाही. तेव्हा मतदान पद्धत वेगळी होती. गुप्त मतदान असल्यामुळे क्रॉस वोटिंग झालं. ह्या वेळेला ती शक्यता अजिबात नाही. गुप्त मतदान नाही. प्रत्येक पक्षाच्या एजंटला मतदान आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यामुळे पक्षाची मतं अजिबात इकडे तिकडे होणार नाही. आणि किंबहुना जे लहान पक्ष आणि अपक्षांचा जो एक आम्हाला आकडा हवा आहे तो आमच्या हातामध्ये आहे. नाही, पण मतांची जुळवाजुळव करावी लागेल. आज सायंकाळी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. अशा बैठका पक्ष आमदारांनाही 2 दिवसांनी बोलवलं आहे. निवडणुका म्हटल्यावरती अशा बैठका होत असतात. निवडणूक होणार म्हटल्यावर ही बैठक जशी राज्यसभेसाठी आहे तसं 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांची पण तयारी आम्हाला आताच करावी लागेल. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना पहिल्यांदा विधान परिषद आणि राज्यसभा या निवडणुका होताना दिसत आहेत. या निवडणुकी मुख्यमंत्र्यांची जास्त असेल. नाही, बघा, सरकार आहे, मुख्यमंत्री आहे,
विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयोग आणि अनेक उद्योग करत असतो. त्याच्यामध्ये निवडणुका लादणं कारण नसताना आहे का? हे सरकारने त्यात बिझी राहावं, आमदारांमध्ये अस्थिरता निर्माण व्हावी, खेचाखेची व्हावी, आमिष दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी निवडणुका लादल्या जातात. ह्या खरं म्हणजे निवडणुका न करताही अशा प्रकारे निर्णय घेता येतात. ही महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक वर्ष हे झालेलं आहे. पण भारतीय जनता पक्षाने हे एक नवीन पायंडा पाडलेला आहे. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. हिंदी में राव साहब, हिंदी में बताइए, हिंदी में बता दीजिए कि क्या ये तय हो गया है कि अब चुनाव होने जा रहा है और पार्टी की रणनीति क्या है, महाविकास आघाड़ी की रणनीति क्या है? देखो 3 बज गए हैं जी, विड्रॉवल की जो समय था वो बीत चुका है. हमने आज सुबह बहुत कोशिश की. हमारे महाविकास आघाड़ी के प्रमुख नेता, लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस जी के घर जाकर उनसे बातचीत की. भारतीय जनता पार्टी के स्टेट प्रेसिडेंट चंद्रकांत दादा पाटिल भी वहाँ थे. कुछ प्रस्ताव भी रखे सामने दोनों तरफ से. हम सब चाहते थे कि अगर ये चुनाव नहीं होता है तो अच्छा रहेगा, माहौल ठीक रहेगा. हॉर्स ट्रेडिंग की बात चल रही है महाराष्ट्र में, केंद्रीय जांच एजेंसी के दबाव की बात चल रही है विधायकों के ऊपर. ये सब बातें हम ध्यान से देख रहे हैं. लेकिन अब चुनाव हो रहा है और चुनाव होने जा रहा है, तो हमें मानते हैं महाविकास आघाड़ी के 4 उम्मीदवार हैं. ये 4 ही उम्मीदवार हम जीत कर लेके आएंगे. राऊत एक मराठीत आणखी प्रश्न होता की आज महाविकास आघाडीचे नेते जाऊन विरोधी पक्ष नेत्यांना भेटले, त्यांनी आवाहन केलं, प्रस्ताव दिला. जर मुख्यमंत्र्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केलं असतं विरोधी पक्षाला तर कदाचित चित्र वेगळं असतं. प्रश्न तो नाही आहे, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच ते गेले. नाही, पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहन केलं मुख्यमंत्र्यांचं डेलिगेशनच होतं ना ते. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारच्या बैठका होत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जर आवाहन केलं असतं, पडद्यामागे काय झालं तुम्हाला बहुतेक कल्पना नाही. मग बोलले आहेत का? नाही, तुम्ही माहिती आहे. ठीक आहे. संजय राऊतांनी देखील यावेळेला दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिली. अपक्ष आमदारांची मुख्यमंत्र्यांना चांगला संवाद झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनच लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. भाजप राजकारण करत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अपक्ष आमदारांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली, चांगला संवाद झाल्याचंही ते म्हणालेले आहेत. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.